नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन या लेसन मधील प्रॉब्लेम सेट 42 आता आपण सोडवणार आहोत। सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग या ठिकाणी दिलेल्या डेसिमल फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन आपल्याला करायची आहे। यामधील पहिले एक्झाम्पल आहे 25.74 मायनस 13.42। सबस्ट्रॅक्शन करण्यापूर्वी दिलेले डेसिमल फ्रॅक्शन्स आपल्याला योग्य प्रकारे मांडणी करून घ्यायचे आहेत। यामधील पहिल्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साइडचा पहिला डिजिट हा युनिट प्लेसचा आहे, म्हणजेच या ठिकाणी 5 हे युनिट प्लेसला आहेत। दुसऱ्या संख्येमध्ये 3 हे युनिट प्लेसला आहे। आपण युनिट प्लेसच्या डिजिटच्या खालीच युनिट प्लेसचा डिजिट घेतलेला आहे। त्यानंतर पहिल्या संख्येमध्ये 10 प्लेसला 2 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 1 आहे। हे डिजिट देखील आपण एकाखाली एक घेतलेले आहेत। त्यानंतर पुढे डेसिमल पॉइंट दिलेला आहे। डेसिमल पॉइंट नंतर राइट साइडचा पहिला डिजिट हा 10th प्लेसला असतो, त्यामुळे 7 हा 10th प्लेसला आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 4 हा डिजिट 10th प्लेसला आहे। 10th प्लेसचे डिजिट देखील आपण एकाखाली एक घेतलेले आहेत। पॉइंट नंतर राइट साइडचा दुसरा डिजिट हा 100th प्लेसला असतो, या ठिकाणी 4 हा डिजिट 100th प्लेसला आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 हा डिजिट 100th प्लेसला आहे। हे दोन्ही डिजिट आपण 100th प्लेसला एकाखाली एक घेतलेले आहेत। अशा प्रकारे या फ्रॅक्शनची मांडणी करून घेतल्यानंतर त्यांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे। 4 - 2 इज 2। 10th प्लेसला 7 - 4 इज 3। डेसिमल पॉइंट खाली घ्यायचा आहे। त्यानंतर युनिट प्लेसला 5 - 3 इज 2। 10th प्लेसला 2 - 1 इज 1। याचा आन्सर आलेला आहे 12.32। पुढील एक्झाम्पल आहे 206.35 मायनस 168.22। यामधील देखील प्रत्येक डिजिटची मांडणी प्लेस नेम नुसार योग्य प्रकारे केलेली आहे। आता आपण याची सबस्ट्रॅक्शन करूया। 5 - 2 इज 3। 10th प्लेसला 3 - 2 इज 1। त्यापुढे डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट घेतलेला आहे। या ठिकाणी 6 मधून 8 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे 10th प्लेस मधून 10 आपण युनिट प्लेसला घेणार आहे आणि ते 6 मध्ये ऍड करणार आहे। 10 + 6 16 होतात। 16 मधून 8 मायनस केल्यानंतर 8 येतात। या ठिकाणी आपण 6 चे 16 केले होते, त्यामुळे 10th प्लेसला खालील बाजूला आपण 10 ऍड करणार आहोत। या ठिकाणी 6 + 1 7 होतात। 0 मधून 7 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आपण 0 चे 10 करणार आहोत। 100th प्लेस मधून 10 आपण 10th प्लेसला घेणार आहोत आणि ते 0 मध्ये ऍड करणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी 10 होतील। 10 - 7 इज 3। या ठिकाणी आपण 0 चे 10 केले होते, त्यामुळे 100th प्लेसला खालील बाजूला आपण 1 ऍड करणार आहोत। 1 + 1 2 होतात। 2 मधून 2 मायनस केल्यानंतर 0 येतात। अशा प्रकारे याचं सबस्ट्रॅक्शन आलेलं आहे 38.13। तिसऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल आहे 63.4 मायनस 31.8। प्लेस नेम नुसार यातील प्रत्येक डिजिटची मांडणी केलेली आहे। याची आपण सबस्ट्रॅक्शन करूया। 4 मधून 8 मायनस होत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आपण 10 ऍड करणार आहोत। या ठिकाणी 14 होतील। 14 मधून 8 मायनस झाल्यानंतर 6 येतात। या ठिकाणी 4 चे आपण 14 केलेले होते, त्यामुळे युनिट प्लेसला खालील बाजूला आपण 1 ऍड करणार आहोत। 1 + 1 2 होतील। 3 मधून 2 मायनस केल्यानंतर 1 येतात। त्यानंतर 10th प्लेसला 6 मधून 3 मायनस केल्यानंतर 3 येतात। अशा प्रकारे याचं सबस्ट्रॅक्शन आलेलं आहे 31.6। फोर्थ एक्झाम्पल 63.43 मायनस 31.8। या ठिकाणी देखील प्लेस नेम नुसार प्रत्येक डिजिटची मांडणी करून घ्यायची आहे। पहिल्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 3 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 1 आहे। युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेसचाच डिजिट आपण घेतला आहे। पहिल्या संख्येमध्ये 10th प्लेसला 6 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 3 आहे, त्यांची देखील मांडणी आपण 10th प्लेसला केली आहे। या ठिकाणी डेसिमल पॉइंट दिलेला आहे। डेसिमल पॉइंट नंतर राइट साइडचा पहिला डिजिट हा 10th प्लेसचा असतो। या ठिकाणी पहिल्या संख्येत 4 हा 10th प्लेसला आहे
आणि दुसऱ्या संख्येमध्ये 8 हा डिजिट टेन्स प्लेसला आहे, त्यामुळे टेन्स प्लेसला 4 आणि 8 हे डिजिट एकाखाली एक घेतलेले आहे. पहिल्या संख्येमध्ये हंड्रेड्स प्लेसला 3 हा डिजिट आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये हंड्रेड्स प्लेसला डिजिट नाही, त्यामुळे आपण दुसऱ्या संख्येमध्ये हंड्रेड्स प्लेसला 0 हा डिजिट घेतला आहे. अशा प्रकारे यांची मांडणी केल्यानंतर आता आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 3 - 0 इज 3. 4 मधून 8 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे आपण इथे 14 करणार आहोत. 14 मधून 8 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 6 येतात. पुढे डेसिमल पॉईंट दिला, या ठिकाणी 4 चे आपण 14 केले होते, त्यामुळे युनिट प्लेसला खालील बाजूला आपण 1 ॲड करणार आहे. 1 + 1 2 होतील. 3 मधून 2 मायनस केल्यानंतर 1 येतात. टेन्स प्लेसला 6 - 3 इज 3. अशा प्रकारे याचं आन्सर आलेलं आहे 31.63. पाचवं एक्झाम्पल 63.4 - 31.83. पहिल्या संख्येमध्ये युनिट प्लेसला 3 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 1 आहे. युनिट प्लेसला आपण त्या डिजिटची मांडणी केली. पहिल्या संख्येमध्ये टेन्स प्लेसला 6 आहे, दुसऱ्या संख्येमध्ये 3 आहे. टेन्स प्लेसला आपण 6 आणि 3 हे डिजिट एकाखाली एक घेतले. पहिल्या संख्येमध्ये डेसिमल पॉईंट नंतर राईट साईडला म्हणजेच टेन्स प्लेसचा डिजिट आहे 4 आणि दुसऱ्या संख्येमध्ये टेन्स प्लेसचा डिजिट आहे 8. दोन्ही डिजिट आपण एकाखाली एक टेन्स प्लेसला लिहिले. पहिल्या संख्येमध्ये हंड्रेड्स प्लेसचा डिजिट नाही, परंतु दुसऱ्या संख्येमध्ये मात्र आहे, त्यामुळे पहिल्या संख्येमध्ये आपण हंड्रेड्स प्लेसला 0 हा डिजिट घेतला आणि दुसऱ्या संख्येमधील 3 हा डिजिट घेतला. अशा प्रकारे काळजीपूर्वक यातील डिजिटची मांडणी करायची आहे आणि त्यानंतरच डेसिमल फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन करायची आहे. 0 मधून 3 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आपण 10 मधून 3 सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. 10 - 3 इज 7. या ठिकाणी 0 चे आपण 10 केले होते, त्यामुळे टेन्स प्लेसला खालील बाजूला आपण 8 मध्ये 1 ॲड करणार आहोत. 8 मध्ये 1 ॲड केल्यानंतर 9 होतात. 4 मधून 9 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, म्हणून आपण 14 मधून 9 सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. 14 मधून 9 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येतं 5. त्याच्या पुढे आपण डेसिमल पॉईंट दिला. या ठिकाणी आपण 4 चे 14 केले होते, त्यामुळे युनिट प्लेसला खालील बाजूला आपण 1 ॲड करणार आहोत. 1 + 1 2 होतात. 3 - 2 इज 1 आणि 10 प्लेसला 6 - 3 इज 3. याचं आन्सर आलेलं आहे 31.57. पुढील एक्झाम्पल आहे 8.23 - 5.45. यांची देखील आपण योग्य प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे. आता आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 3 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे येथे आपण टेन्स प्लेसमधून 10 हंड्रेड्स प्लेसला ॲड करणार आहोत. 10 + 3 13 होतील. 13 मधून 5 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 8 येतात. या ठिकाणी 3 चे आपण 13 केलेले होते, त्यामुळे टेन्स प्लेसला खालील बाजूला आपण 1 ॲड करणार आहोत. 4 + 1 5 होतील. या ठिकाणी 2 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत, म्हणून आपण 12 मधून 5 सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. 12 मधून 5 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 7 येतात. इथे आपण 2 चे 12 केलेले होते, त्यामुळे युनिट प्लेसला खालील बाजूला आपण 1 ॲड करणार आहे. 5 + 1 6 होतात. 8 मधून 6 सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर 2 येतात. अशा प्रकारे याचं आन्सर आलेलं आहे 2.78. सहावं उदाहरण 18.23 - 9.45. या ठिकाणी पहिल्या संख्येमध्ये डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा पहिला डिजिट 8 हा युनिट प्लेसला आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 9 हा युनिट प्लेसला आहे, म्हणून आपण युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेसचा डिजिट घेतलेला आहे. पहिल्या संख्येमध्ये 10 प्लेसला 1 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 10 प्लेसचा डिजिट नाही, म्हणून आपण पहिल्या संख्येतील 10 प्लेसचा डिजिट 1 इथे घेतला आणि दुसऱ्या संख्येमध्ये 10 प्लेसचा डिजिट नसल्यामुळे ती जागा रिकामी आहे. इथे 0 लिहिला तरीही चालतो. पुढे डेसिमल पॉईंट आहे, त्यानंतर आपण टेन्स आणि हंड्रेड्स प्लेसचे डिजिट एकाखाली एक घेतलेले आहे. आता आपण यांची सबस्ट्रॅक्शन करू. 3 मधून 5 सबस्ट्रॅक्ट होत नाहीत. 13 मधून 5 सबस्ट्रॅक्ट करूया. 13 - 5 इज 8.
इथे आपण 3 चे 13 केले होते, त्यामुळे 10th प्लेसला खालील बाजूला 4 मध्ये आपण 1 ऍड करणार आहोत. 4 + 1 5 होतील. 2 मधून 5 सबट्रॅक्ट होत नाहीत. 12 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 येतात. पुढे डेसिमल पॉइंट घेतला. या ठिकाणी आपण 2 चे 12 केले होते, त्यामुळे युनिट प्लेसला खालील बाजूला आपण 1 ऍड करणार आहोत. 9 + 1 10 होतील. येथे 8 मधून 10 सबट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे 18 मधून 10 सबट्रॅक्ट करणार आहोत. 18 - 10 is 8. या ठिकाणी 8 चे आपण 18 केलेले होते, त्यामुळे खालील बाजूला 10th प्लेसला आपण 1 घेणार आहोत. 1 - 1 is 0. अशा प्रकारे याचं आन्सर आलेलं आहे 8.78. 8वं एक्झाम्पल 78.03 - 41.65. योग्य प्रकारे मांडणी करून घेतल्यानंतर सबट्रॅक्शन करायचे आहे. या ठिकाणी 3 मधून 5 सबट्रॅक्ट होत नाहीत. 13 मधून 5 आपण सबट्रॅक्ट करूया. 13 - 5 is 8. इथे आपण 3 चे 13 केले होते, त्यामुळे 10th प्लेसला खालील बाजूला 6 मध्ये 1 ऍड होतील. 6 + 1 7 होतात. 0 मधून 7 सबट्रॅक्ट होत नाहीत, त्यामुळे आपण 10 मधून 7 सबट्रॅक्ट करणार आहोत. 10 - 7 is 3. पुढे आपण डेसिमल पॉइंट घेतला. या ठिकाणी 0 चे आपण 10 केले होते, त्यामुळे आपण युनिट प्लेसला खालील बाजूला 1 ऍड करणार आहोत. 1 + 1 2 होतात. 8 - 2 is 6. 10 प्लेसला 7 - 4 is 3. अशा प्रकारे या ठिकाणी आन्सर आलेला आहे 36.38. क्वेश्चन नंबर 2. Vrunda is 1.48 meter tall. After a year, her height became 1.53 meter. How many centimeter did her height increase in a year? वृंदाची उंची 1.48 मीटर आहे. एका वर्षानंतर तिची उंची 1.53 मीटर होते. तर एका वर्षामध्ये वृंदाची उंची किती वाढली हे आपल्याला शोधायचं आहे. कितीने उंची वाढली हे शोधण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शनच करावी लागणार आहे. या ठिकाणी तिची उंची कितीने वाढली हे आपल्याला सेंटीमीटर मध्ये शोधायचं आहे, परंतु या ठिकाणी दिलेली उंची ही मीटर मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला मीटरचं सेंटीमीटर करून घ्यावं लागेल. 1.53 मीटर इज इक्वल टू 153 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर प्लस 53 सेंटीमीटर एकूण होतात 153 सेंटीमीटर. दुसरी संख्या आहे 1.48 मीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर, त्याच्यामध्ये 48 सेंटीमीटर आपण ऍड केले की 148 सेंटीमीटर होतात. अशा प्रकारे आपण मीटरमध्ये असलेल्या या संख्या सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केल्या, कारण आपल्याला आन्सर सेंटीमीटरमध्ये हवा आहे. आता आपण यांची सबट्रॅक्शन करूया. 153 - 148 यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं 5 सेंटीमीटर. 3 मधून 8 सबट्रॅक्ट होत नाहीत. 13 मधून 8 सबट्रॅक्ट करूया. 13 - 8 is 5. इथे 3 चे आपण 13 केलेले होते, म्हणजेच 10 प्लेस मधून 10 आपण घेतले आणि युनिट प्लेसच्या 3 मध्ये ऍड केले. 10 + 3 13 होतात. 13 - 8 is 5. या ठिकाणी आपण 3 चे 13 केले होते, त्यामुळे 10th प्लेसला खालील बाजूला 1 ऍड करायचा आहे. 4 + 1 5 होतील. 5 + 5 0 आणि 100 प्लेसला 1 - 1 is 0. अशा प्रकारे वृंदाची उंची ही एका वर्षामध्ये 5 सेंटीमीटरनं वाढलेली आहे. वृंदा हाईट इन्क्रीज बाय 5 सेंटीमीटर. मुलांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 42 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉब्लेम सेट 43 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.